हां, थोडं जर आपलं कट झाला होता. ठीक आहे, काही हरकत नाही. आता हे सगळे भाग तुम्हाला या ठिकाणी मी हृदयातले तुम्हाला हे सगळी कल्पना दिलेली आहे. ओके. म्हणून आता कोणता रक्त कुठून येतो काय नाही तर हे आपण या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून, आता तुम्ही समोर आकृती पुस्तक ठेवा आणि मी जे शिकवतो प्रत्येक मुद्दा तुम्ही या ठिकाणी बघत चला. तर हां, विद्यार्थी मित्र, आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं हे हृदयाचा सर्व भाग तुम्हाला या ठिकाणी मी समजून दिलेला आहे. राईट, बरोबर आहे. हे किती छान आकृती दिसते बघा. म्हणून हे PDF फाईलमध्ये एवढी सुंदर बारकावे सगळे दिसतात. म्हणून पुस्तकापेक्षा कधी कधी कसं माहिती आहे का, त्या पुस्तकापेक्षा ह्या PDF फाईलमध्ये मी तुम्हाला शिकवत असलेलं ह्याच्यामध्ये चांगलं सगळे आतले भाग कोणकोणते भाग आहेत कसे कसे आहेत तर हे बघा, हे सगळे एक 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 रचना पूर्ण डिटेल व्यवस्थित दिसते तुम्हाला. आहे ना हे सगळं? बघा हे कसं त्या ठिकाणी याच्यातली रचना किती सुंदर दिसते या ठिकाणी बघा. ओके. आता हे सगळे तुम्ही आकृतीमध्ये, आता काही त्याच्यामध्ये असणारे काही भाग आहेत. आता परत एकदा वाटलंच तर तुम्हाला मी आकृतीची नावं सांगतो त्या ठिकाणी. हे बघा लेफ्ट, इथं थांबा एक मिनिट, याला थोडं शॉर्ट करतो. हां, हे बघा, हे आवर्टा जो आहे हा आवर्टाचा भाग आहे. कोणता भाग? इथे या ठिकाणी दाखवलेला हा आवर्टा, बरोबर आहे. हे TA आहे बरं का, हे A आहे. हां, थांबा मला थोडं जरा हे होऊ लागलं. ओके, आवर्टा. ओके, हां आवर्टा. आता तुम्हाला मी सांगितलं की हे पल्मनरी, हे लेफ्ट इकडचा भाग सगळा लेफ्टचा आहे, इकडचा राईटचा आहे. लेफ्ट कॉमन कॉरोटिड आर्टरी. हे बघा, हे आवर्टाच्या वर असणारा जो काही नलिका आहे तर यांना आपण नाव आहेत. लक्षात आलं? हे नलिका राईट. त्याच्यानंतर आता हे पल्मनरी ट्रंक त्या ठिकाणी ह्या आवर्टामध्ये शुद्ध रक्त हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवापर्यंत वाहतं. आणि पल्मनरी ट्रंकद्वारे त्या ठिकाणी पल्मनरी ट्रंकमध्ये लेफ्ट पल्मनरी आर्टरी आणि राईट पल्मनरी आर्टरी अशी सुद्धा त्याचे नाव आहे त्या ठिकाणी. आणि ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, शरीराकडून अशुद्ध रक्त वापरलेला रक्त आल्यानंतर हे इकडून फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी जातो आणि फुफ्फुसाकडून आलेला रक्त आवर्टातून शरीराच्या वेगवेगळ्या टिश्यूपर्यंत जातो. हे लक्षात ठेवायचं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे लेफ्ट पल्मनरी व्हेन, लेफ्ट पल्मनरी फुफ्फुसाकडून इकडचे 2 आहेत आणि इकडचे 2 आहेत. तुम्हाला मी अगोदर दाखवलेलं आहे, बरोबर आहे. इकडं 2 आहे बघा, ही 2 आहेत, हे 2 आहेत आणि हे 2 आहेत. हे फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त घेऊन ऑरिकलमध्ये आट्रियामध्ये इथे येतात असा त्याचा अर्थ आहे. आणि हे पूर्ण आल्यानंतर आणि नंतर हे शुद्ध रक्त आवर्टाद्वारे शरीराकडून वेगवेगळ्या अवयवापर्यंत पोहोचतात. आणि हे अशुद्ध रक्त इकडून या ठिकाणी सुपिरियर व्हेना, इन्फिरियर व्हेना केवळ इथून येऊन त्या ठिकाणी हे पल्मनरी आर्टरी ज्याला आपण म्हणतो त्याच्याद्वारे त्या ठिकाणी फुफ्फुसाकडे शुद्ध रक्त होण्यासाठी जातो. अशुद्ध रक्त जातं आणि शुद्धीकरणासाठी जातं. शुद्ध होऊन नंतर परत आणखी ही प्रक्रिया कंटिन्यू सायकलसारखी चालत असते असा त्याचा अर्थ आहे. चला, महत्त्वाचे भाग हे संपले. आता फक्त तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनचा भाग या ठिकाणी तुम्हाला हे कल्पना देतो मी या ठिकाणी इंटरनल स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये. चला आता या ठिकाणी पाहू आपण. ओके, हां चला. या ठिकाणी आट्रिया म्हणजे आट्रियालाच ऑरिकल असं म्हणतात. दीज आर द थिन वॉल्ड रिसिव्हिंग चेंबर ऑफ हार्ट. कसे आहेत या ठिकाणी वरचे आट्रिया हे जे आहेत ना, ही भाग आहेत, हे जे भाग आहेत हे कसे भाग आहेत या ठिकाणी आट्रियाचा भाग आहे. आणि हे रिसिव्ह करून घेणार आहे. इकडचा या ठिकाणचा ऑरिकलचा भाग आहे, लेफ्ट ऑरिकलचा भाग, बरोबर आहे. लेफ्ट ऑरिकलचा भाग शुद्ध रक्त रिसिव्ह करून घेतो, ओढून घेतो. आणि इकडचा भाग या ठिकाणी, हा भाग या ठिकाणी अशुद्ध रक्त रिसिव्ह करून घेतो असा त्याचा अर्थ आला. ओके, म्हणून रिसिव्हिंग चेंबर ऑफ द हार्ट, दे आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय इंटर आर्टिक्युलर सेप्टेशन. हे आट्रिया आणि व्हेंट्रिकल ह्या दोघांमध्ये पार्टिशन आहे. हे दोघांमध्ये पार्टिशन आहे, बरोबर आहे. ही नलिका नाही, याच्या बाजूला असलेले पार्टिशन आहे, त्याच्या पाठीमागून आहे, ती रक्तवाहिनीच्या पाठीमागून आहे ते पार्टिशन. म्हणून त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी दोघांमध्ये पार्टिशन असल्यामुळे त्या ठिकाणी दोघातलं एक म्हणजे पार्टिशन असल्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होत नाही. चला पुढे. त्याच्यानंतर पुढे बघा. इंटर ऑरिक्युलर सेप्टम हॅज एन ओव्हल डिप्रेशन कॉल्ड ॲज
फोसल ओव्हॅलिस. काय म्हणतात या ठिकाणी? इंटर ऑरिक्युलर सेप्टेशन. इंटर ऑरिक्युलर सेप्टेशन हॅज ए ओव्हल डिप्रेशन. मध्ये त्याच्यामध्ये खळगं असल्यासारखं आहे. कॉल्ड लाईक ओव्हल ओव्हॅलिस, म्हणजे दोघांच्या मध्ये पोकळी त्याला आपण म्हणतो ते. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर इट इज ए रेमनंट ऑफ द एम्ब्रियोनिक अपेर्चर कॉल्ड ॲज फॉर्मेन ओव्हॅलिस. एम्ब्रियोनिक अपेर्चर म्हणजे काय? ज्यावेळेस सजीव म्हणजे हा माणूस म्हणा किंवा आणखीन कोणताही प्राणी एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये राहतो. एम्ब्रियोनिक म्हणजे काय? छोटं जीव मातेच्या गर्भाशयामध्ये निर्माण होत असं मी अगोदर सांगितलं तुम्हाला. त्या परिस्थितीमध्ये असल्यानंतर हा हृदय कसा दिसतो? कसं दिसतो? त्या ठिकाणी एक छिद्र असल्यासारखं बारीक एम्ब्रियोनिक अपर्चर, बरोबर, राहिलेला एखादा कोणता तरी भाग उरून राहतो ना, तसा त्याला फॉर्मेन ओव्हॅलिस असे म्हणतात. चला पुढे बघा या ठिकाणी. सुपिरियर व्हेना कॅवा, त्याला प्री ओव्हेकल, इन्फिरियर व्हेना कॅवा, पोस्ट व्हिकल, वरून येणारी, हे बघा सुपिरियर व्हेना कॅवा, हा भाग आहे सुपिरियर व्हेना कॅवा. इन्फिरियर व्हेना कॅवा इथं आहे या ठिकाणी. ही नली काय? इथून रक्त शुद्ध येतं या ठिकाणी. ते सगळं डबल सांगू लागलं तुम्हाला, बघा लक्षात घ्या या ठिकाणी. हां, त्याच्यानंतर या ठिकाणी का सुपिरियर व्हेना कॅवा, इन्फिरियर व्हेना कॅवा आणि करोनरी सायनस. करोनरी सायनस म्हणजे हृदयाच्या वर असणारी एक रक्तवाहिनी असते, त्याला करोनरी सायनस म्हणतात. हे तिन्ही ओपन इनटू राईट ॲट्रियम. कशामध्ये ओपन होतात? इथे ओपन होतात या राईट ॲट्रियममध्ये. हे बघा ह्याच्यामध्ये ओपन, हे राईट ॲट्रियममध्ये, इथून सुद्धा आणि ह्याच्या वर असणारं रक्तवाहिनी असते करोनरी सायनस, ते या ठिकाणी ओपन राईट ॲट्रियममध्ये होते, असा त्याचा अर्थ. चला पुढे. ओपनिंग ऑफ द पोस्ट कॅव्हल इज गार्डेड बाय ए इस्ट्युशियन वॉल. बघा, अँड व्हाईल द थिबिसियन वॉल गार्डेड ओपनिंग ऑफ द सायनस इन टू राईट ॲट्रियम. बघा वरची जी ही नलिका आहे याच्यामध्ये वॉल असते. लक्षात आलं का म्हणतो? याच्यामध्ये वॉल असते आणि ती वॉलला त्या ठिकाणी आपण कोणत्या त्या ठिकाणी इस्ट्युशियन वॉल असं आपण म्हणतो. आणि व्हाईल द थिबिसियन वॉल गार्डेड ओपनिंग करोनरी सायनस इन टू ओपनिंग करोनरी सायनस इन टू राईट ॲट्रियम. ही ओपनिंग होऊन करोनरी सायनस हे वरून असते, हृदयाच्या वरती इथं दिसत नाही, आपण कट केलेलं हृदयाला म्हणून ते वर असते. त्याच्यामध्ये कुठं होते? याच्यामध्ये ओपन होते. कशामध्ये? राईट ॲट्रियममध्ये ओपन होते. हे कसं होतं तर तुम्हाला दाखवलं मी सगळं अगोदर छिद्र. ओके, चला पुढे. राईट ॲट्रियम. ओके, 4 पल्मनरी व्हेन ओपन इनटू लेफ्ट ॲट्रियम. आता पल्मनरी व्हेन कुठे त्या ठिकाणी? हे 4, हे बघा ही पल्मनरी व्हेन आहेत का? हे काही 4, इकडे 2 आणि इकडे 2 आहेत का नाही? हे राईट. आणि हे ओपन कुठे होतात या ठिकाणी? ओपन कुठे होतात? लेफ्ट ॲट्रियममध्ये होतात. बघा लक्ष द्या या ठिकाणी. सगळा भाग तुम्हाला बारकाईने सगळं व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला. ओके, म्हणजे ओपन इनटू लेफ्ट ॲट्रियम. दीज ओपनिंग आर विदाउट वॉल. मात्र या नलिकेमध्ये कोणती झडप राहत नाही. वॉलमध्ये झडपा असा त्याचा. ओके, या चारीमध्ये सुद्धा बरोबर आहे. पल्मनरी वॉलमध्ये 2 लेफ्ट आणि 2 राईट पल्मनरी वॉल आहेत. ओके, बोथ द atria open into ventricle of their respective side of atrioventricular aperture. आता दोन्हीही अट्रिया, हे बघा हे अट्रिया आणि हे अट्रिया ओपन होतात व्हेंट्रिकलमध्ये. ह्या दोघांच्या मध्ये असणाऱ्या या ठिकाणी एक छिद्र आहे या ठिकाणी, ह्याच्यातून ओपन होऊन याच्यामध्ये वॉल असते. इकडं आहे ट्रायकस्पिड वॉल, इकडं बायकस्पिड वॉल आहे. बघा या ठिकाणी आहे ते, आता पुढं नंतर सांगतो. आणि ऑपर्चरमध्ये व्हेंट्रिकलमधून कुठे ओपन होतात? ते कुठे ओपन होतात? त्या ठिकाणी व्हेंट्रिकलमध्ये. लक्षात आलं का म्हणतो? असा त्याचा अर्थ. बोथ अट्रिया ओपन इनटू द व्हेंट्रिकल ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह साइड बाय ए अट्रियोव्हेंट्रिकुलर अपर्चर. दीज ओपनिंग आर गार्डेड बाय ए कस्पिड वॉल. दॅट इज म्हणजे त्या ठिकाणी ट्रायकस्पिड वॉल इज प्रेझेंट इन द राईट अट्रियोव्हेंट्रिकुलर अपर्चर. ट्रायकस्पिड वॉल कुठं आहे? अट्रियोव्हेंट्रिकुलर अपर्चर. हे बघा, हे इथे ट्रायकस्पिड वॉल, हे बघा हे ट्रायकस्पिड वॉल
आहे का? आणि इथं इथं छिद्र आहे या ठिकाणी, कोणतं आहे? आट्रिओ, हे आट्रियाचा भाग आणि हे व्हेंट्रिकलचा भाग, म्हणून दोघांचं नाव दिलेलं आहे आट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर. या दोघांच्या मध्ये असणारा छिद्र, तिथं वॉल असते ट्रायकस्पिड वॉल. आणि हे आट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर इकडं जे आहे हे आट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर, बरोबर आहे. इथे लेफ्ट आट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर, या दोघांच्या मध्ये असणारी जी वॉल आहे, इथे हे छिद्र आहे, त्याला ट्रायकस्पिड वॉल असे म्हणतात. त्याच्यातून रक्त मध्ये येतो आणि ऑरिकल असं दाबलं गेल्यानंतर व्हेंट्रिकलमध्ये येतो आणि व्हेंट्रिकल दाबल्यानंतर ऑरिकलमध्ये परत बॅकमध्ये जात नाही. हे वॉलचं वैशिष्ट्य आहे, बायकस्पिड वॉल आणि ट्रायकस्पिड वॉलचं. लक्षात आलं? एक मार्गदिशा असते त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस व्हेंट्रिकल दाबलं जाईल ते वॉल बंद होऊन जातं, धडपा असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. हां, बायकस्पिड वॉल, ट्रायकस्पिड वॉल, बायकस्पिड वॉल असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा, त्याला मिट्रल वॉलसुद्धा असं म्हणतात. इज प्रेझेंट इन द लेफ्ट आट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर. आट्रिया लेफ्ट साईडचं आट्रिया आणि व्हेंट्रिकलचं मध्ये असणारं जे छिद्र आहे ते पार्टिशन आहे त्याच्यातून असते. ऑल दिस हार्ट वॉल हेल्प इन मेंटेन द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ द ब्लड. सगळे वॉलचं काय फंक्शन आहे? एक मार्गानेच जाणे, पाठीमागून जाता येत नाही. पाठीमागे एकदा पुढं गेले की मागे येता येत नाही, मागं आले की वॉल बंद होऊन जाते, म्हणून मागे रक्त वाहत नाही, पुढच्या दिशेने रक्त वाहत असतं असा त्याचा अर्थ. म्हणून काय? दे ऑल्सो अवॉइड बॅक फ्लो ऑफ द ब्लड. हे वॉलचं फंक्शन आहे. हे सगळ्या वॉलचं व्हॉट इज द फंक्शन ऑफ द वॉल? वॉल मीन्स वॉल्स आर फ्लो द ब्लड युनिडायरेक्शनल, नॉट बॅकवर्ड. ब्लड कॅन बी फ्लो ओनली फॉरवर्ड डायरेक्शन, नॉट ए बॅकवर्ड डायरेक्शन, असं सुद्धा म्हणता येतं. चला, हे ऑरिकलच्या नंतर आता व्हेंट्रिकल आपण या ठिकाणी बघू. या ठिकाणी बघा काय व्हेंट्रिकल. दीज व्हेंट्रिकल आर इन्फिरियर म्हणजे खाली असतं त्या ठिकाणी. थिक वॉल्ड पंपिंग चेंबर ऑफ द हार्ट. ऑरिकलच्या तुलनेने व्हेंट्रिकल जाड असते खूप, आणि पंपिंग चेंबर, पंपिंग म्हणजे इथूनच असं दाबलं जातं जास्त. हृदयाला जे ठोकं पडतं ना त्या ठिकाणी, आता ठक 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 जे आपण म्हणतो, व्हेंट्रिकलचा ठोका जास्त असला, जास्त दाबल्यामुळं, बरोबर. जसं पिचकारी असते की नाही, असं आपण हातानं दाबल्यानंतर काय होतं, पिचकारीतून रंग बाहेर पडतो, तशा पद्धतीने त्या ठिकाणी. दीज आर द इन्फिरियर, खाली असतं. थिक वॉल्ड पंपिंग चेंबर ऑफ द हार्ट. द राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल आर सेपरेटेड बाय ॲन इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टेशन. दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये राईट आणि लेफ्टमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये पार्टिशन असतं असं त्याचा. द वॉल ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल इज मोर मस्कुलार. लेफ्ट व्हेंट्रिकलची जी वॉल आहे तर कशी असते? खूप मसलनं बनलेली, मस्कुलार, बरोबर. लेफ्ट साईडची लक्षात आला? लेफ्ट साईड कुठं तर तुमच्या लक्षात आलं असेल त्या ठिकाणी. पुन्हा दाखवून. अँड अबाउट 3 times थिकर दॅन राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकलपेक्षा लेफ्ट व्हेंट्रिकल खूपच जाड असते, 3 पटीने. हे बघा, ही व्हेंट्रिकल, ही लेफ्ट व्हेंट्रिकल कशी असते? जाड असते. कोणाच्या तुलनेने? लेफ्टच्या तुलनेने, लेफ्ट व्हेंट्रिकलच्या तुलनेने, बरोबर. कट करतो मी. हे काही लेफ्ट व्हेंट्रिकल, सॉरी राईट व्हेंट्रिकल, बरोबर आहे. लेफ्ट व्हेंट्रिकल जाड असते, राईट व्हेंट्रिकलच्या तुलनेने 3 पटीने जाड असते असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. 3 times. ओके, त्याच्यानंतर इनर सरफेस ऑफ द व्हेंट्रिकल. व्हेंट्रिकलचा आतला पृष्ठभाग शोज सेव्हरल रिजेस ऑफ कॉलुमनी कोर्नी अँड आर ट्रॅबिक्युली कोर्नी. बघा, मध्ये असणारा भाग विच डिवाइड द लुमेन ऑफ व्हेंट्रिकल इनटू स्मॉल पॉकेट ऑफ फिशर्स. फिशर म्हणजे काय? खळग. त्याच्यामध्ये लुमेन म्हणजे मध्ये पोकळी असणारी, व्हेंट्रिकलमध्ये पोकळी आहे असा त्याचा अर्थ ते, बरोबर. त्याला नाव दिलेलं त्या ठिकाणी. परत त्याच्यानंतर द लुमेन ऑफ व्हेंट्रिकल ऑल्सो शोज इन एलास्टिक फायबर कॉल्ड ॲज कोर्डी टेंडनी. ओके, these attack the bicuspid and tricuspid wall to the ventricular wall, कंसामध्ये papillary muscles, and regulate their opening and closing. त्याच्यामध्ये जे मसल्स असतात राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, हे बघा, हे बघा आहेत काय?
आहे पॅपिलरी मसल्स आणि कोरिटेंडनी, आणि त्याच्यामुळे ती वॉलची झडपाची जी फंक्शन आहे ती बंद होणे चालू होणे काम करते, असा त्याचा अर्थ आहे. ओके. पॅपिलरी रेग्युलेट देअर ओपनिंग अँड क्लोजनिंग, ती वॉल चालू होणे बंद होणे त्याच्यामुळे त्या ठिकाणी बायकस्पिड ट्रायकस्पिड वॉल वर्किंग करते. द राईट व्हेंट्रिकल ओपन इन टू द पल्मनरी ऑर्टा अँड लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन इन टू द ऑर्टा. बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राईट व्हेंट्रिकल ओपन इन टू पल्मनरी ऑर्टा. राईट व्हेंट्रिकल कुठं आहे या ठिकाणी बघा. आता हे बघा, हे राईट व्हेंट्रिकल, ही राईट व्हेंट्रिकल आहे, हे राईट व्हेंट्रिकल ओपन कुठे होते, पल्मनरी याच्यामध्ये होते, बरोबर आहे. ते वॉल आहेत, ही याच्यामध्ये ओपन होते. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी आणखीन काय म्हणतं, या ठिकाणी लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन इन टू ऑर्टा. बघा ही लेफ्ट व्हेंट्रिकल आहे का, हे लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन इन टू हे ऑर्टा, ही ऑर्टा इकडे गेलेले ऑर्टा, बरोबर. पाठीमागून आहे ती रक्तवाहिनी, ती पाठीमागून गेलेली असतात आता. ओके. चला पुढे ऑर्टा झालं. दीज ओपनिंग आर गार्डेड बाय 3 सेमिलुनार वॉल, आणि त्या नलिकामध्ये 3 सेमिलुनार वॉल असतात. हे बघा याच्यामध्ये, बघा ही एक नाही मोठं माझ्या हातानं खूप मोठं उलालं बरं. हे बघा, ही पांढरी ही आहे का, ही आणि ही पांढरी, आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे, आणि इकडं सुद्धा आहे. थांबा, हे दाखवतो, असं दाखवतो तुम्हाला. इथं 3 सेमिलुनार वॉल आहेत, आणि इथे मध्ये हे सुद्धा 3 सेमिलुनार वॉल, आणि हे ऑर्टामध्ये जातं, हे पल्मनरी ट्रंकमध्ये जातं, असं जातं. ओके. हे लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, हां, दीज ओपनिंग आर गार्डेड बाय 3 सेमिलुनार वॉल इच. दीज वॉल प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड इन टू द व्हेंट्रिकल. या वॉलचं काय वैशिष्ट्य आहे, रक्त वर गेल्यानंतर पाठीमागे व्हेंट्रिकलमध्ये येत नाही, हे लक्षात घ्या. झालं, विषय मिटला. त्याच्यानंतर पंपिंग ॲक्शन ऑफ द हार्ट. आता हृदयामध्ये पंपिंग, हृदयाचं काय फंक्शन, फक्त पंपिंग नाही, अंकुचन पावणे प्रसन पावणे याला पंपिंग असं म्हणतात, राईट. हां, मग आता पंपिंग हृदयाची फंक्शन तेच आहे त्या ठिकाणी. हार्ट ॲक्ट ॲज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीमचा पंपिंगचंच काम करतो, बाकी हृदयामध्ये रक्ताचं शुद्धीकरण होत नाही, फक्त आलेलं पार्सल पाठवून देणे. शुद्ध हे फुफ्फुसामध्ये होतं, अगोदर सांगितलं तुम्हाला. द पंपिंग ॲक्शन is brought about by a rhythmic contraction and relaxation of cardiac muscle or heart muscle. rhythmic मध्ये तालबद्ध, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, हे बघा, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्स, अंकुचन पावणे प्रसरण पावणे, अंकुचन पावणे प्रसरण पावणे. एकदा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झालं की व्हेंट्रिकल रिलॅक्स होतो, आणि ज्यावेळी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले की ऑरिकल रिलॅक्स होतो. हे दोन्ही एकानंतर एक चालतात, एकदा दोन्ही चालत नाहीत, हे चालल्यानंतर ते, म्हणूनच रक्त असं पास होतो. त्याला म्हणून या ठिकाणी द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल इज सिस्टॉल अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट मसल इज कॉल्ड डायस्टॉल. सिस्टॉल आणि डायस्टॉल त्याला असं म्हणतात. सिस्टॉल कशाला म्हणतात, कॉन्ट्रॅक्शनला. डायस्टॉल म्हणजे मोकळं होणे. ए सिंगल सिस्टॉल फॉलोड बाय ए डायस्टॉल मेक्स 1 हार्टबीट. हे दोघंही मिळून, सिस्टॉल आणि डायस्टॉल मेक, हे मिळून का हृदयाचा ठोका तयार होतो. हे ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झालं सिस्टॉल, आणि मोकळं झालं डायस्टॉल. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं सिस्टॉल, व्हेंट्रिकल रिलॅक्स झालं डायस्टॉल. हे दोन्ही मिळून एक या ठिकाणी हे तालबद्ध चालतं. तालबद्ध म्हणजे ह्याच्या तालमध्ये काही फरक पडत नाही, बरोबर आहे, बरोबर ठोके चालतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याला हार्टबीट असं म्हणतात. द हार्टबीट 70 to 72, 70 ते 72 पर मिनिट. हृदयाचे ठोके आणि नाडी आपली हाताची एका मिनिटाला किती चालतात त्या ठिकाणी, 70 ते 72 ठोके. ओके. दिस इज कॉल्ड हार्ट रेट. यालाच हृदयाचा ठोका आपण म्हणतो. ड्युरिंग ईच हार्ट बीट, बरोबर आहे, व्हेंट्रिकल पंप अबाउट 70 ml ऑफ द ब्लड. दिस ब्लड इज कॉल्ड व्हॉल्यूम स्ट्रोक. हे हृदयाचा ठोका या ठिकाणी ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो, एक वेळेस व्हेंट्रिकल असं कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर 70 ml रक्ताचा
पुरवठा ml चा पुरवठा पुढे जातो, सरकतो. त्यालाच आपण स्ट्रोक व्हॉल्यूम असं पण म्हणतो. इट मीन्स हार्ट पंप अबाउट 72 हार्ट रेट मल्टिप्लाइड बाय, बरोबर आहे. लक्षात आलं का म्हणतं, एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी 72 जर होत असतील तर प्रत्येक ह्याच्यामध्ये या ठिकाणी किती होतात, त्या ठिकाणी एका ठोक्यामध्ये 70 ml रक्त पुढे पास होतो आणि एका मिनिटामध्ये 70 ठोके पडतात. म्हणून या ठिकाणी 72 मल्टिप्लाइड बाय 70 म्हणजे या ठिकाणी 5040 ml म्हणजे ml एवढा रक्त बाहेर पडतो. म्हणजे एका मिनिटाला किती रक्त, 5040 ml म्हणजेच 5 लिटर. ओके, 5 लिटर ऑफ ब्लड पर मिनिट. दिस इज कॉल्ड कार्डियक आउटपुट. यालाच कार्डियक, हृदयाकडून बाहेर पडणारा किती या ठिकाणी एका मिनिटाला किती रक्त पुढे पास होतो त्या ठिकाणी 72 एका मिनिटाला 5 लिटर. त्यालाच कार्डियक आउटपुट असं म्हणतो, असा त्याचा अर्थ. ओके, आय विल स्टॉप हिअर. आता इथे आपण सांगू, याच्यानंतरच्या पिरियडमध्ये आपण वर्किंगचा भाग नंतर पाहूया. ओके, आय विल स्टॉप हिअर. धन्यवाद.